एकीकडे निलेश राणेंनी पैसे वाटपाचा आरोप करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं विधान केलंय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन असं रवींद्र चव्हाण म्हणाले। तर 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं रवींद्र चव्हाण का म्हणाले, हा प्रश्न उपस्थित होतोय। रवींद्र चव्हाणांच्या विधानाचा नेमका अर्थ काय, हाही प्रश्न आहे। दरम्यान पुढे सुद्धा युती टिकवायची आहे का, हे रवींद्र चव्हाण यांना विचारा, अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। हे खरं आहे का? पण निलेश राणे म्हणतायत ते खरं आहे का? खोटा आहे, खोटा आहे का? पण तुमच्या आपलं स्पष्टीकरण द्या सर, काय सांगा? 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? तर या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। श्रेयस, ज्यावेळी अमित शहा महाराष्ट्रात आले होते, त्यांनी कुबड्या काढून टाकण्यासंदर्भातलं वक्तव्य केलं होतं। एकनाथ शिंदेंची नाराजी, ते दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांना भेटले। या सगळ्या घटनांचा विचार करता आता रवींद्र चव्हाणांचं हे वक्तव्य कशा प्रकारे पाहायचं? युतीचं 2 डिसेंबर नंतर काय होईल असं दिसतंय? खऱ्या अर्थानं आपल्याला क्रोनॉलॉजी संपूर्ण समजावी लागेल। कारण आता विक्रांत तू म्हटलास की अमित शहा यांचा दौरा झाला, अमित शहाच्या दौऱ्यानंतर खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे हे थेट दिल्लीला गेले, त्यांना जाऊन भेटले। पुन्हा एकदा असं वक्तव्य होतं दिसतंय, जी गोष्ट खरं अर्थात कोकणात घडली, राणे विरुद्ध राणे बंधूंच्या विरुद्ध भाषा ही आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं देखील रवींद्र चव्हाण म्हटलेलं, आणि रवींद्र चव्हाण यांचं वाक्य हे कुठे ना कुठे सूचक वाक्य आहे विक्रांत, असं आपल्याला म्हणावं लागेल। पण या सूचक वाक्यामध्ये खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो। आणि जर अलबेल नसेल तर श्रीकांत शिंदेचं वक्तव्य जे आहे की 2 तारखेनंतर त्यांना काय करायचं त्यांनाच विचारा, ह्याचाच अर्थ फक्त आणि फक्त मालवणात नाही तर कुठे ना कुठे या मुंबई, नवी मुंबई, या MMR रिजन, ठाणे, कल्याण इथे पण अनेक गोष्टी अलबेल नाहीयेत। आणि हेच चित्र आता समोर येताना विक्रांत दिसतंय। खऱ्या अर्थानं आपण बघतो तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हाकेच्या अंतरावर, खरं तर आज ती निकाल बाहेर येईल। मात्र या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरीही पहिल्या पाऊलातच जर महायुतीमध्ये अलबेल नसेल तर मग पुढे जाऊन महापालिका निवडणुका जेव्हा येणार आहेत तेव्हा ही सगळी गोष्टी समोर कशा येतील, तेव्हा या सगळ्या गोष्टी समीकरण कसं बसेल। आणि एकीकडे जिकडे आपण म्हणतोय की महायुतीमध्ये जे देवेंद्र फडणवीस CM असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, ते म्हणतात की आमचं सगळं अलबेल आहे, पण खालच्या लेव्हलला खऱ्या अर्थानं ज्या लेव्हलला लोक ग्राउंडवर काम करतात तिकडे सगळं अलबेल आहे का? कारण अशा वक्तव्यामुळे अनेक प्रश्नांची उपस्थित होतात, अनेक चर्चांना वाव मिळताना दिसतोय विक्रांत। बरं, धन्यवाद श्रेयस दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आगामी काळातली राजकीय समीकरणं नेमकी काय असतील हे पाहणं खरंच महत्त्वाचं असणार आहे, राज्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचं असेल।